आणि थोडीशी चर्चा देखील केली जाईल. ओमप्रकाश सिंदुरे यांच्या माध्यमातून आलेले 200 रुपयाचं कॅश प्राइज देखील दिले जातं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्या धनाजीसाठी. अभिनंदन. थोडीशी आपण चर्चा करूयात. जास्त काही विसरणार नाही कारण का मॅच मैदानामध्ये सुरुवात होते. 40 धावा डिफेन्स केल्या. 2 ओव्हरमध्ये 4 धावा आणि 1 विकेट. जेव्हा सुरुवातीला बॅटिंग खराब झाली तेव्हा असं वाटलं होतं की सामना जिंकला जाऊ शकतो. नाही, आम्हाला जास्तीत जास्त धावांची गरज होती, पण आम्हाला 40 प्लस झाले. आम्हाला आमच्या गोलंदाजांचा विश्वास आहे. आम्ही 100% सामना जिंकू शकलो. अभिनंदन. खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मैदानामध्ये. अजून एक सामन्याला सुरुवात होते आणि त्या मॅचचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कॉम्बॉक्समध्ये होईल परिवर्तन. ऐकूयात सोमनाथजी खाडे यांना. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच दीपकजी सुतार सर. या ठिकाणी आपण पाहताय द्वितीय फेरीला सुरुवात झाली आहे. सामना आपण पाहू शकता. मैदानावरती झुंज द्यायला सुरुवात केली आहे. जय गावदेवी झुगरेवाडी संघासाठी सलामी थोडीशी खराब झाली आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट अर्जित केली आहे. गोलंदाजी करत असताना अनिलला आपण पाहताय. सुंदर गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट संपादित केली आणि त्यानंतर आपण पाहाल तर या सिंगलच्या मदतीनं धावफलकाला सुरुवात झाली आहे. वैभव आणि योगेश ही जोडी मैदानावर खेळतीये. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आगमन झालंय. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. नो बॉलचा इशारा आलाय. धावफलकावरती 2 धावा. फ्री हिटचा इशारा. गोलंदाज तयार होतोय. अनिल खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळलायत. लॉंग ऑफरनं फिल्डर येतोय. दूरवरनं कलेक्शन पाहायला मिळालं. पकडलं फेकलं. एक सिंगल धाव या दरम्यान कंप्लीट करतायत. एकंदरीत आपण पाहिलं तर 3 चेंडू फेकून झालेत. वैध 3 चेंडूंवरती 3 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. एका गड्याच्या मोबदल्यात बॅटिंग करतायत जय गावदेवी झुगरेवाडी. जय गावदेव झुगरेवाडी हा संघ मैदानावरती बॅटिंग करतोय. हा चेंडू सुंदर आहे. समोर पिच केलं. थोडासा स्विंग होत बाहेर निघतोय. बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन नव्हतं आणि विकेटच्या मागे जबरदस्त कलेक्शन पाहायला मिळालं. निर्धाव स्वरूपात हा सुद्धा चेंडू या ठिकाणी संपन्न होताना आपण पाहताय. फलंदाज वैभव आणि योगेश ही जोडी मैदानावर खेळतायत. दोघांवरती जिम्मेदारी. 4 षटकांची मॅच आहे. महत्वाचा सामना. द्वितीय फेरीचा सामना आहे. यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय संघ जय गावदेव झुगरेवाडी आणि त्यांना फाईट करत असताना जय बजरंग ब्लास्टर्स मानिवली हा संघ मैदानावरती. आणि अजून एक हादरा मिळालाय. एक सुंदर झेल सीमारेषेवरती वरती कॅरी झालाय. फलंदाज बाद होतोय. वैभवच्या रूपानं लागलेला 440चा झटका.
अनुभवी अनिलच्या खांद्यावरती जबाबदारी आणि ही जबाबदारी तो सुंदररित्या पेलतोय. जय बजरंग ब्लास्टर्स मानिवली संघासाठी पहिलं षटक, पॉवर प्लेचं हे षटक आहे. पहिल्या षटकात आपण आहोत. अनिल येतोय पुन्हा एकदा. फटका चांगला पाहायला मिळतोय. आल्या आल्या जबरदस्त आघात केलाय. दूरवरनं फिल्डर येतोय, चेंडूला अडवलंय, पकडलंय, फेकलंय आणि या दरम्यान पाहाल तर 2 धावा कंप्लीट करतायत. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या खऱ्या, मात्र तोपर्यंत पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचतोय निवृत्ती. योगेश आणि निवृत्ती जोडी मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतीये. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. धावफलकावरती 5 धावा. चला मित्रांनो, विनंती आहे आता जास्त वेळ आपण टीम मीटिंग करू नका, कारण अजून आपल्याला भरपूर मॅच या पोल मधील खेळवायच्या बाकी आहेत. त्यानंतर सेमीफायनल, मेगा फायनल. पहिलं षटक संपलंय. धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात 5 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्पर्धा आपल्याला या ठिकाणी अनुभवतोय. शिवतेज चषक 2025 ग्रामस्थ मंडळ न्हावे आणि शिवतेज क्रिकेट संघ न्हावे यांचं हे दर्जेदार दमदार आयोजन. या आयोजनाचा आजचा शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवशी आपल्या सर्वांच्या प्रेमासाठी, न्हावे ग्रामस्थांच्या वरती असणारं प्रेम दर्शवण्यासाठी आणि निश्चितच आपल्या सर्वांच्या विनंतीस मान देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मुरबाड तालुका प्रमुख मान्यवर संतोषजी जाधव, भारतजी गायकर, नामदेवजी कडव तथा बंधू बाडकर या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत. आपलं सर्वांचं शब्दसुमनांनी हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. जाऊया मैदानावरती. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात झाली. फुलटोज चेंडू, लोवर फुलटोज हलक्या हातानं प्लेस केलं. त्या ठिकाणी एक सिंगल धाव कंप्लीट करतायत जुगरेवाडी संघासाठी. ही सिंगल धाव येईल, धावफलकावरती जोडली जाते. एका धावेच्या मदतीने धावफलकाला पुढे सरकवतायत. जाऊन पोहोचलं 6 या धावसंख्येवरती. योगेश आणि निवृत्ती या 2 फलंदाजांच्या खांद्यावरती जिम्मेदारी, जबाबदारी स्वीकारावी लागेल. यावेळेस आपण पाहताय नावेगाव एंडकडनं गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक 2 ची जिम्मेदारी करणच्या खांद्यावरती. चांगली गोलंदाजी राहिली आहे मानिवली संघासाठी. हे दुसरं षटक. हा सुद्धा लोवर फुलटोज चांगल्या पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळतीये. चेंडू एक्झिक्यूट करत असताना अगदी फलंदाजाच्या रडारपासून दूर ठेवतायत. एक सिंगल धाव कंप्लीट होतीये. एक एक चेंडू पुढे जात जाईल. 24 चेंडूंची मॅच 4 षटकांचा सामना. एका चेंडू नंतर दबाव या ठिकाणी क्रिएट होताना पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकात आपण आहोत. स्कोर कार्ड वरती 7 धावा. यावेळेस मात्र स्विच इट अटेम्प्ट सक्सेसफुल झालाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू सरळ सीमारेषेच्या पल्ल्याआड. मुहूर्तमेढ या ठिकाणी रोवली आहे. 13 धावा. यावेळेस हा फुलर लेनचा चेंडू आहे, पायावरती आदळलाय. अपील करतायत निरंजन सावंत सर, सांगतायत ऑफस्टिकच्या बाहेर पिचिंग आहे. निश्चितच जबरदस्त पंचगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. निरंजनजी सावंत सर, त्याचबरोबर त्यांच्या सोबतीनं पंचांच्या भूमिकेमध्ये जगदीशजी दुधकर सर आपल्याला पंच म्हणून लाभलेत. अभिजित खरे लाडके पंच या ठिकाणी पंचांची भूमिका पार पाडतायत. जबरदस्त कमिटमेंट त्या ठिकाणी. झेल टिपण्यासाठी प्रयत्न केले. प्रयत्नांची पराकाष्ठा पाहायला मिळाली. होम डिलिव्हरी आली होती, मात्र झेल टिपताना थोडीशी गफलत, हातातनं चेंडू ड्रॉप झाला आणि त्यानंतर आपण पाहाल तर एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट करतायत. एक धाव आली आहे. धावफलक 14 वरती जाऊन पोहोचलंय. एक धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एक धावेसाठी मेहनत मैदानावरती करावी लागते. यावेळेस फटका खेचलाय. समोर खेळलेला फटका त्या ठिकाणी फिल्डर आहे, सीमारेषेच्या जवळ अडवतील. तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होत आहेत. चांगली गोलंदाजी, चांगली साथ मिळते फिल्डरची. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय. 2 षटकांच्या अंती स्कोर कार्ड वरती आहेत 16 धावा. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती. मंचावरती मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. नावे ग्रामस्थांच्या विनंतीस मान देऊन, शिवतेज क्रिकेट संघावरती असणारं प्रेम आणि आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन मंचावरती मान्यवर उपस्थित आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मुरबाड तालुका प्रमुख सन्माननीय संतोषजी जाधव साहेब मंचावरती उपस्थित आहेत. मी नावे ग्रामस्थांच्या वतीनं आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय संतोषजी जाधव साहेब यांचा शुभ सन्मान आपण पार पाडत आहोत. आदरणीय अविनाशजी हिंदूराव यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण या ठिकाणी पार पाडतो आहोत. मायेची भगवी शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आदरणीय संतोषजी जाधव साहेब यांना शुभ सन्मानित या ठिकाणी आपण करत आहोत. सातत्यानं असंच प्रेम आम्हा सर्वांवरती राहू द्यात अशी अपेक्षा आपण व्यक्त करूयात. त्याचबरोबर मंचावरती आदरणीय भारतजी गायकर मान्यवर उपस्थित आहेत. साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. आदरणीय भारतजी गायकर सर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. मानाचा, अभिमानाचा, सन्मानाचा भगवा, शिवसेनेचा भगवा खांद्यावरती घेऊन मुरबाड तालुक्याची समाजसेवा आणि राजकारणाची मुहूर्तमेढ रोवलेली ही व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी लाभली आहेत. आदरणीय भारतदादा गायकर यांचा शुभ सन्मान, त्याचबरोबर सन्माननीय नामदेवजी कडव मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. नावे ग्रामस्थांच्या वतीनं हा शुभ सन्मान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मंचावरती भरपूर मान्यवर अगदी सकाळच्या सत्रापासून आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रेमाचं माहेरघर म्हटलं तर न्हावे गाव आणि या न्हावे गावाच्या या बहारदार आयोजनाचा आजचा शेवटचा दिवस. शेवटच्या दिवसाला आपल्याला भरपूर मान्यवर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आदरणीय बंधू बाडकर मंचावरती उपस्थित आहेत. सरांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. मान्यवर बंधू बाडकर साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी पार पाडला जात आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा नावे ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही शब्द सुमनांनी हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. जाऊया मैदानावरती. त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा सामना सुद्धा चालू आहे. क्रिकेटच्या मैदानावरती नक्कीच रणसंग्राम आपण अनुभवताय. दुपारचं रणरणत ऊन आणि या रणरणत्या उन्हामध्ये नेक्स्ट मॅच जय बजरंग डोंगर नावे ब आणि सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे दोन्ही संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी सज्ज राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. यावेळेस पुन्हा एकदा फुलटो चेंडू आहे. फटकेबाजीला सुरुवात झाली आहे आणि निश्चितच दर्जेदार फटकेबाजी होतीये. सिंगल येते. सीमारेषेवरती चेंडूला अडवलं खरं. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे. चेक करायचंय. बॅट्समन रिव्ह्यू हाईट फॅक्टरसाठी या ठिकाणी चेक केलं जात आहे. वेस्ट ऑफ हाईट बीमर जर चुकीच्या पद्धतीचा असेल तर या ठिकाणी दंडित केलं जाऊ शकतं. बॅट्समन रिव्ह्यू पहा. टेनटिकची वाहिनी या ठिकाणी कार्यरत आहे. चेक केलं जात आहे. चेंडूचा हाईट फॅक्टर या ठिकाणी पाहिला जाईल आणि एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. निरंजन सर आपण याल 2 मिनिटं. या ठिकाणी चेक केलं जाईल. तिसरे पंच जगदीशजी दुधकर सर या ठिकाणी चेक करतायत. हाईट फॅक्टर पाहिला जातोय. टेनक्रिकच्या वॉर रूम मध्ये, कंट्रोल रूम मध्ये या ठिकाणी चेक केलं जात आहे. चेंडूची गुणवत्ता पाहिली जाईल, हाईट पाहिली जाईल आणि नक्कीच एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. या ठिकाणी आमच्या विनंतीस मान देऊन आदरणीय संतोषजी जाधव साहेब, भारतजी गायकर, नामदेवजी कडव, बंधूजी बाडकर ही सर्व मंडळी आज
वेळात वेळ काढून आपल्यासोबत जोडली गेली, आपल्यापासून रजा घेत आहेत. आपलं सर्वांचं पुनश्च एकदा आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय, आभार व्यक्त करतोय. तिसऱ्या पंचांचा निर्णय नो बॉल. नो प्लस सिंगल अशा 2 धावा या चेंडूवरती येतील, धावफलकावरती ऍड केल्या जातील. स्कोर कार्ड आपण जर पाहिलं तर 30 धावा 30 धावा धावफलकावरती. षटक तिसरं चालू आहे. निलेश गोलंदाजी करतोय आणि इथून फ्री हिटचा इशारा असेल. योगेश आणि निवृत्ती 2 फलंदाज मैदानावरती संघर्ष करतायत. 2 षटकं चांगली राहिली होती. मानिवली संघासाठी 2 षटकं सुंदर आली. त्यानंतर आपण पाहाल तर या तिसऱ्या षटकावरती मोठं आक्रमण बॅटिंग करत असताना निवृत्ती आणि योगेश या 2 खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळतं. योगेशच्या बॅटमधनं एक सिंगल येते, निवृत्तीच्या बॅटमधनं एक सिंगल आली, धावफलकावरती जोडली जाते. स्ट्राइक रोटेट. योगेश प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटवरती लागल्यानंतर मिस टायमिंग स्ट्रोक, सिंगल येते. पुन्हा एकदा शांत ठेवलं जातंय. 3 षटकांचा खेळ पाहायला मिळतोय. तिसरं षटक मार्गस्थ असताना धावफलकाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा. जय गावदेव झुगरेवाडी हा संघ मैदानावरती द्वितीय फेरीची मॅच मैदानावर खेळत असताना सकाळच्या सत्रामध्ये एका संघाला परास्त केलं आणि त्यानंतर मैदानावरती द्वितीय फेरीची मॅच एन्जॉय करतायत. यावेळेस हवेत खेळलेला फटका, ताकदवर प्रहार, लांबी गाठली, उंची गाठली, चेंडू गेलाय सीमा पार, षटकार. जी हिंदूराव साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय राजेशजी हिंदूराव साहेब, आपणास विनंती आहे आपण मंचावरती येऊन मंचावरती उपस्थित आहेत. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. धावा यायला सुरुवात झाली आहे. षटकार ठोकलाय, जबरदस्त बॅटिंग केली. तिसरं षटक महागडं ठरलंय. 22 धावा तब्बल या षटकात येत आहेत. पहिल्या षटकात केवळ अनिलच्या 5 धावा आल्या. करणचं दुसरं षटक 11 धावांचं आलं. तिसरं षटक निलेशचं 22 धावांचं येतंय आणि झुगरेवाडी संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 38 धावा बॅटिंग करतायत टीम झुगरेवाडी. चांगले खेळतायत. फलंदाजी करत असताना सलामीचा योगेश अजूनही तग धरून खेळतोय. अँकरचा रोल प्ले करत असताना 2 विकेट लवकर गेल्या, मात्र त्यानंतर किल्ला स्वतः लढवतोय. सर्व सूत्र हातात घेतली आहेत आणि दर्जेदार बॅटिंगचं प्रात्यक्षिक मैदानावरती योगेश आणि निवृत्ती. यावेळेस हा सुद्धा प्रहार चांगला पाहायला मिळेल. योगेशच्या बॅटमधनं हवाई हल्ला, चेंडू करतोय सीमारेषेची सफर, षटकार. षटकार येतोय. 6 धावांच्या मदतीने धावफलकावरती तब्बल 44 हा आकडा आपल्याला पाहायला मिळेल. योगेश मात्र थांबायचं नाव घेत नाही. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक, सीमारेषेवरती फिल्डर आहे, चांगला झेल, माघारी परतेल, मात्र काम 25 करून तंबूच्या आश्रयाला. बॅटिंग करत असताना योगेश सलामीसाठी आला होता आणि मैदानावरती जबरदस्त कामगिरी पार पाडली. संघासाठी उपयुक्त खेळी केली. सलामीचे टॉप ऑर्डरचे 2 फलंदाज लवकर बाद झाले होते. त्यानंतर जिम्मेदारी योगेशच्या खांद्यावरती होती आणि ही जिम्मेदारी बरोबर लीलया पार केली आहे. षटक 4थं चालू झालंय. धावफलकावरती 44 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 44 ऑन द बोर्ड. 44 धावा स्कोअर कार्ड वरती आहेत. या ठिकाणी बॅटिंग करत असताना सुंदर सुरुवात करून दिली आहे योगेशनं. न्यू बॅटर, विश्वास आलाय.
आणि विश्वासाला पहिल्या चेंडूवरती विश्वासघात केलाय. फलंदाज बाद. विश्वासचा खेळ संपला. आता जुगरेवाडी विपक्ष त्यांना फाईट देत असताना मानिवली या दोन संघांच्या दरम्यान दुसऱ्या फेरीची मॅच या ठिकाणी चालू आहे. शेवटच्या अंतिम षटकाचा खेळ चालू असताना आपण पाहत आहे धावफलकावरती सन्मानजनक धावसंख्या नेल्सन फिगर 44 वरती 4 विकेट असा स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करतायत टीम जुगरेवाडी. शेवटच्या षटकामध्ये आपण आहोत. गोलंदाज बाबू. बॅट्समन करण स्ट्राइक वरती. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत गेलाय. उंची आणि लांबी बरोबर गाठली आहे. फलंदाज करणच्या बॅटमधनं जबरदस्त आघात. उत्तुंग टोला. षटकार. आपल्या संघासाठी दर्जेदार उपयुक्त खेळी. यावेळेस सुद्धा बॅट फिरवली. प्रचंड वेगानं बॅट फिरवली. मात्र बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन झालं नाही. निर्धाव स्वरूपात हा चेंडू संपन्न होतोय. फलंदाज करण नव्या दमाचा यंगस्टर खेळाडू आहे. मॅच फिनिश करण्याची जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती आहे. ग्रेट फिनिशरची भूमिका अदा करत असताना हार्डिटर फलंदाज. षटकार ठोकलाय. त्यानंतर डॉट केलाय. बाबूनं कमबॅक छोटंसं केलंय. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डर त्या ठिकाणी दूरवरनं आलाय. पकडलं फेकलं. 2 धावा इथं कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे मात्र असफल होईल. तिसरी धाव घेत असताना होत आहेत रनआउट. 4 षटकांचा खेळ संपलाय. पूर्वार्धाचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती सुंदर बॅटिंग केली आणि बनवल्या 52 धावा. 53 धावांचं लक्ष ठेवलंय. बॅटिंग करताना पाहायला मिळतील मानिवली संघ. जय बजरंग डोंगर नावे ब असा सामना असणार आहे. दोनही संघाचे कॅप्टन आपण लगेच या ठिकाणी देवपे संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. डोंगर नावे ब जय बजरंग डोंगर नावे ब संघाचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. आदरणीय राजेशजी हिंदूराव साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. द्वितीय फेरीची दुसरी मॅच या ठिकाणी आपण पाहणार आहोत. चला डोंगर नावे ब संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यायचं आहे. जय बजरंग डोंगर नावे ब विपक्ष सिद्धा स्पोर्ट्स देवपे या दोन संघांच्या दरम्यान या ठिकाणी आपण टॉस करत आहोत. मान्यवर संतोषजी हिंदूराव साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. त्या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये जोडले जात आहेत आमचे समालोचक मित्र. थँक्यू सो मच. राजेशजी हिंदूराव यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. कॉल केला जाईल 4 ओव्हरचा सामना. डोंगरनाबे यांचा कॉल असेल आणि हा कॉइन उडवला गेलाय. भरपूर उंच उडवला राजेशजी हिंदूराव यांनी. काटा असा कॉल होता आणि काटा झाले म्हणजे नाणेफेक जिंकले. दोन्ही कॅप्टनला आपण शुभेच्छा देखील द्यायचे आणि स्पर्धेबद्दल 2 शब्द देखील आपण व्यक्त करायचे. ठीक आहे, काही हरकत नाही. आपण मुख्य व्यासपीठावर बसून या स्पर्धेची शोभा वाढवायची. डोंगरनाबे संघ खूप मोठा संघर्ष करून दुसऱ्या फेरीमध्ये पोहोचलेला आहे. आता सामना 4 ओव्हरचा आहे. देवपे हा संघ समोर फाईट करेल तुमच्यासोबत. निर्णय काय असेल? फिल्डिंग. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, याच्या मागचं काय रिझन? काय नाही, चांगला संघ आहे. जास्त कमीत कमी धावांच्या रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही त्यांना. आणि आमची गोलंदाजी स्ट्रॉंग आहे. थोडा बॅटिंगमध्ये परफॉर्मन्स थोडा कमी राहिला आहे. त्यामुळे आम्ही गोलंदाजी स्वीकारले पाहिजे.
खूपच चांगला तुम्ही उल्लेख केला तर की गोलंदाजी चांगली आहे आणि मागच्या मॅचमध्ये देखील तुम्ही गोलंदाजीच्या जीवावर तो सामना जिंकलात. एक चांगली मॅच पाहायला मिळेल. हां, नक्कीच नक्कीच. धन्यवाद. जाऊया देवपे टीमच्या कॅप्टनकडे. नाणेफेक महत्त्वाची होती. आम्ही नाणेफेक जिंकलो असतो तरी फलंदाजीच केली असते. तुमच्या मनासारखा निर्णय तुमच्या बाजूने आले. बॅटिंग करायचे 4 ओव्हरचा सामना आहे. समोर जर विचार केला तर डोंगर नाविक टीमकडे गोलंदाजी चांगली आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? डोंगर नावे एक मातबगार संघ आहे, तरी आम्ही 50+ करण्याचा प्रयत्न करू. 50 पर्यंत धावा जर गेले तर त्या असे गोलंदाज आहेत की ते डिफेन्स करू शकतात 4 ओव्हरमध्ये. नाही, गोलंदाजी आमचीही चांगली आहे. आम्ही डिफेन्स करण्याचा प्रयत्न करू. स्पर्धेबद्दल काय सांगाल? ते चषक 2025चं हे आयोजन. स्पर्धा तर खूपच चांगली आहे आणि न्हावे संघाने आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. दोन्ही कॅप्टनला आमच्या समालोचन कक्षाच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेक झाली एक महत्त्वपूर्ण सामना जिथे डोंगर नावे टीमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि ही बातमी घेऊन आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. तिथे दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात आणि दुसऱ्या इनिंगचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोनवर सोमनाथजी खाडे. थँक्यू. धन्यवाद दीपकजी सुतार सर. निश्चितच या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला जोडले जात आहेत. भिवंडीचा कडक आवाज, सुंदर मराठीतलं समालोचन आपल्याला ऐकायला मिळतंय. मॅचला झाली सुरुवात. सेकंड इनिंगला सुरुवात. पहिलाच बॉल क्लासिकल नजराणा पेश केलाय. अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डर आहे त्या ठिकाणी अडवेल, पकडेल फेकेल तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट करतायत. 2 धावा धावफलकावरती जोडतायत. बॅट्समन शुभम आणि तेजस विध्वंसक जोडी मैदानावरती आली आहे फलंदाजी करण्यासाठी. बनवायच्या आहेत 53 धावा. 53 टू विन. 53 धावांचं टार्गेट घेतलंय. हा चेंडू चांगला आहे. बॅट फिरवतायत, अपील करतायत, दाद मागतायत. पंच तटस्थ भूमिकेमध्ये जबरदस्त डिलिव्हरी, सुंदर चेंडू. जुगरेवाडी संघासाठी हे पहिलं षटक. गोलंदाज प्रवीणच्या खांद्यावरती पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. त्यानंतर आपण पाहाल तर हा चेंडू निर्धाव येतोय. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक. शुभमसाठी टो क्रशिंग यॉर्कर लाईन गोलंदाजी. चांगल्या टप्प्यावरती भन्नाट वेगवान मारा. चेंडू चांगला होता, मात्र अशा पद्धतीनं धावा लीक करणं गरजेचं होतं का हा प्रश्न विचारला जाईल. एक धावेसाठी मित्रांनो क्रिकेटच्या मैदानावरती सामने गमावताना आपण संघांना पाहिलंय. एका धावेचं फार महत्त्व क्रिकेटच्या मैदानावरती राहिलंय. हे महत्त्व इथून पाळावं लागेल, जपावं लागेल, कारण मॅच महत्त्वाच्या आहेत. मेगा फायनलचा दिवस आहे. आजच्या दिवसामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला जर चॅम्पियन व्हायचं असेल, मैदानावरती जर आपल्या नावाची छाप सोडायची असेल, विजयाची झेंडे गाडायचे असतील, तर मात्र इथून कामगिरी चांगली करावी लागेल. यावेळेस फटका खेचलाय. समोर लॉंग ऑफच्या दिशेनं फिल्डर आहे त्या ठिकाणी अडवलं, फेकलं. एक सिंगल कंप्लीट करतायत. एकेरी धाव येईल. धावफलकावरती 1 धावेची मदत आली आहे. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 4 या धावसंख्येवरती. यावेळेस स्विच इट अटेम्प्ट, उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता शुभमच्या माध्यमातून, मात्र सरळ विकेट किपरनं कलेक्ट केलाय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. सुंदर गोलंदाजी, अतिशय दर्जेदार गोलंदाजी. वेगवान, तेज तर्रार, अचूक टप्प्यावरती भन्नाट मारा. गोलंदाजी करत असताना प्रवीणला आपण पाहताय. चांगलं षटक जुगरेवाडी संघासाठी. षटक क्रमांक 1. गोलंदाज प्रवीण. राऊंड द विकेट न यावेळेस ओव्हरपिच चेंडू. टिपिकल शुभम प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र चांगला झेल सीमारेषेच्या जवळ टिपला जातोय. माघारी पाठवलं जाईल. लागलाय पहिला झटका बॅटिंग करणाऱ्या टीम जय बजरंग ब्लास्टर्स मानिवलीला.
टप्पा बरोबर जागेवरती पिचिंग करत असताना गती नियंत्रित ठेवतायत, उंची नियंत्रित ठेवतायत. सुंदर चेंडू. हा चेंडू सुद्धा ऑन साइडला खेळले आहेत. मिड विकेटच्या दिशेने फिल्डर वेगाने चेंडूवरती येतोय. अडवण्याचा प्रयत्न केला जाईल. दोघांची दरी भेदली. सरळ चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पल्ल्याआड. चौकार. थँक्यू डीजे. 4 धावा येत आहेत. बॅट्समन तेजस, ज्याच्यावरती खूप मोठी जिम्मेदारी, स्वतः कॅप्टन आहे, जबाबदारी त्याला स्वीकारावी लागेल. चौकार ठोकलाय. 8 धावा धावफलकावर. यावेळेस घुटना टेक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मात्र सरळ फिल्डरच्या हातामध्ये. बरोबर जागेवरती फिल्डर होता. विवर रचनेअंतर्गत झेल टिपलाय आणि मोठा मासा गळाला लावत असताना फलंदाज तेजस बाद झालाय. असताना टीम मानिवली संकटातून बाहेर काढावं लागेल. इथून संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी निलेश साहिलला साथ देण्यासाठी येतोय. स्ट्राइक वरती तयार. मोठ्या फटक्यांसाठी नक्कीच ओळखला जातो. चौकार षटकार ठोकावे लागतील. निलेशच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी. 53चं मोठं टार्गेट. हा चेंडू सुद्धा सुंदर आहे. लेग कटर. अतिशय चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना जुगरेवाडी संघासाठी हे षटक क्रमांक 2 टाकतोय. दुसऱ्या षटकामध्ये आपण आहोत आणि अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी यावेळेस पेश करत असताना सुंदर गोलंदाजी. दुसऱ्या षटकात आपण आहोत. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा सुद्धा चांगला चेंडू. विकेटच्या मागे त्या ठिकाणी स्टॉप देत आहेत. कुठल्याही प्रकारची धाव नाही. शांत ठेवलंय, संत ठेवलंय, बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय. कुठल्याही प्रकारे हालचाल करू दिली जात नाही फलंदाजांना. चौकार षटकार ठोकणं गरजेचं आहे. चौकार षटकार मारावे लागतील. धावा 53 जर बनवायच्या असतील तर इथून कष्ट करावे लागतील आणि कष्ट करण्याची तयारी आमच्यात आहे हे दाखवावं लागेल. मात्र गोलंदाज बरोबर नेम लागलाय. दांडी गुल करत असताना माघारी पाठवलंय निलेशला. धावा 3 गडी बाद. 3 गडी बाद 8 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही जर विचार केला तर 45 धावांची आवश्यकता. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 12 चेंडू 45 धावा. वा 12 चेंडू आणि 45 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. या ठिकाणी मानिवली संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर साहिल जो मैदानावरती खेळतोय त्याला इथून आक्रमक भूमिका स्वीकारावी लागेल. साहिलला जिम्मेदारी घ्यावी लागेल. हा सामना जिंकून देण्याची तयारी त्याला दाखवावी लागेल. या अगोदरच्या मॅच मध्ये तुफान बॅटिंग केली होती तसंच स्वरूप आणि तीच आक्रमकता इथून दाखवावी लागेल. स्ट्राइक वरती तयार होतोय साहिल.
साथ देण्यासाठी करण आलाय. षटक क्रमांक 3 ला सुरुवात करत असताना गोलंदाज वैभव. पहिलाच बॉल, जबरदस्त फटका हुक केलाय. फटका जबरदस्त आहे, पॉवरफुल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं 4 धावा. धावांची मदत इथून धावफलकाला केली जाईल. निश्चितच आक्रमक भूमिका घ्यावी लागेल आणि तशीच घेत असताना सलगचे 2 चौकार येत आहेत. 16 धावा स्कोअर कार्ड वरती. आता मात्र साहिलनं सूत्र हातात घेतली आहेत. सलगच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार. पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार केलाय. फिल्डर दूरवरनं येईल मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. सलगचा 3रा चौकार हॅट्रिक. चौकार येत आहेत आणि निश्चितच सामना जिवंत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय साहिल. सर्व सूत्र हातात घेतली आणि निश्चितच क्षमता हेही दाखवतोय. 9 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 33 धावा. यावेळेस फटका चांगला आहे. जागेवरनं जबरदस्त आघात करत असताना मानिवलीचा ढाण्या वाघ ठोकलाय षटकार. षटकार आपल्याला निश्चितच दिसतोय आणि मैदानावरती मॅच मध्ये आम्ही सुद्धा जिवंत आहोत हे सांगायला सुरुवात केली आहे. जय बजरंग ब्लास्टर्स संघाचा मानिवलीचा हा हिटर बॅट्समन हार्ड हिटिंग करत असताना पाहायला मिळतोय. साहिलच्या बॅटमधून आलेला हा षटकार इथून सामना फिरवण्याची ताकद आहे हे सांगायला सुरुवात केली आहे. यावेळेस अपील करतायत, पंचांकडे दाद मागतायत. LBW साठी अपील करत असताना गोलंदाज सुंदर चेंडू पायावरती आदळताना पाहायला मिळाला मात्र बॅटवरती मिडल झाला नाही आणि या अनुषंगाने आपण पाहाल तर निर्धाव स्वरूपाचा एक चेंडू येतोय. या षटकाची जर आपण विश्लेषण केलं सलगचे 3 चौकार त्यानंतर षटकार आणि हा चेंडू डॉट. चांगली बॅटिंग या ठिकाणी करतायत. छोटंसं कमबॅक वैभवनं केलंय. स्ट्राईकवरती पुन्हा एकदा साहिल. यावेळेस हलक्या हाताने खेळतोय समोर. स्वतःच्या हातात स्ट्राईक ठेवायची या अनुषंगाने एक सिंगल कंप्लीट करतोय. निश्चितच माइंड गेम खेळायला सुरुवात केली आहे. 3 षटकं संपली आहेत. धावफलकावरती पाहायला मिळत आहे 27 धावा. 27 ऑन द बोर्ड. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 26 धावांची आवश्यकता विजयासाठी. 6 चेंडू आणि 26 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. आणि 26 धावा या ठिकाणी विजयासाठी आवश्यक आहेत. मैदानावरती साहिल खेळतोय. त्याच्यावरती स्वतःवरती त्याला विश्वास आहे आणि हा विश्वास इथून सिद्ध करावा लागेल. जय बजरंग ब्लास्टर्स मानिवली संघासाठी 6 चेंडू 26 ची आवश्यकता इथून पूर्ण केल्या जातील का? धावा पार केल्या जातील का? निश्चितच व्यूवरसना लावत असताना झुगरेवाडी संघ सुद्धा आपण पाहत आहे. जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळतोय. सुरुवातीला ते सुद्धा बॅकफुटवरती होते. नंतर आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना मिडल ऑर्डर मध्ये चांगली बॅटिंग केली झुगरेवाडी संघानं. पहिलाच बॉल चुकीच्या पद्धतीचा बीमर आणि इथून सामना फिरणार का मित्रांनो? 9+6
हा नशिबाचा सत्ता. टर्न करणारा षटकार असू शकतो, कारण बॅटिंग करत असताना विध्वंसक फॉर्म मध्ये खेळतोय मैदानावरती साहिल. चेक करतायत चेंडूचं हाईट फॅक्टर या ठिकाणी चेक केलं जात आहे. फिल्डिंग टीमचा हा रिव्ह्यू. पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय आणि फिल्डिंग टीमनं रिव्ह्यू कॉल केला. चेंडूची गुणवत्ता इट्स अ नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल. नो प्लस 6 7 धावा आल्यात आणि इथून सामना टर्न होताना तुम्ही पाहू शकाल. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 19 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 19 धावा. सामना टर्न करताना पाहायला मिळतोय एकटा साहिल वन मॅन शो मैदानावरती जबरदस्त बॅटिंग करत असताना संघासाठी विजयाचा दरवाजा उघडणारी कामगिरी करतोय. हा सुद्धा फुलटो चेंडू समोर खेळलाय. एक टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू सरळ जातोय लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. साहिल मैदानावरती ढाण्या वाघासारखा लढतोय. चेंडू सीमा पार, चौकार. वाक्यात आलंय 15 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 15 धावा. बॅटिंग करत असताना साहिलचा करिश्मा मैदानावरती पाहायला मिळतोय. साहिलच्या बॅटचा जलवा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तयार. हा सुद्धा फुलटो चेंडू आहे. बॅटला स्पर्श झाल्यानंतर शॉर्ट थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल झाला. कदाचित हा चेंडू व्यवस्थित मिडल झाला असता तर या चेंडूवरती षटकार येऊ शकला असता. फटका खेचला होता मात्र बॅटला व्यवस्थित मिडल झाला नाही. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू अडवलाय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. सामना पुन्हा एकदा टर्न होताना पाहायला मिळेल झुगरेवाडी संघाच्या बाजूनं. एका चेंडूचा गेम असतो मित्रांनो. एका चेंडूचा खेळ असतो. 24 चेंडूंची मॅच. एखादा डॉट आला पुन्हा एकदा समीकरण बदलताना पाहायला मिळत असतात. इथून समीकरण बदललंय. 4 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 15 धावा. साहिल तयार. यावेळेस मिस टाइम. फटका फसलाय. चेंडू हवेत. झेलची संधी पण घेणार कोण हा प्रश्न पडलाय. सिंगल कंप्लीट. डायरेक्ट थ्रो मारलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. असफल झालाय आणि या ठिकाणी फलंदाज होतोय रनआउट. तीन चेंडू 14 धावा इथून बनवाव्या लागतील. विजय मिळवायचा असेल तर इथून साहिलनं जो संघर्ष केलाय तसा संघर्ष इथून पुढे सुद्धा करावा लागेल. 3 बॉल 14 धावा बनवायच्या विजयासाठी. 3 चेंडू 14 धावा. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरनं भरत. या चेंडूवरती पुन्हा एकदा आघात केलाय. हवेमध्ये फटका मिस टाइम. झेलची संधी. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न जरूर झाला मात्र झेल ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. या दरम्यान 2 धावा कंप्लीट करतायत. आत्ता समीकरण तुम्ही पाहू शकता. 2 चेंडू 12 धावा. 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता या ठिकाणी विजयासाठी. कशा पद्धतीनं पार केल्या जातील हा प्रश्न इथून पडलाय टीम मानिवली या संघाला. जे बजरंग ब्लास्टर्स मानिवली खऱ्या अर्थानं लढवय्यासारखा लढणारा योद्धा मैदानावरती साहिल खेळतोय. जबरदस्त खेळ त्याचा मैदानात पेश करत असताना पाहायला मिळतोय. या 2 चेंडूंवरती 2 षटकार जर ठोकले तर मानिवली संघ या ठिकाणी मैदानावरती मॅच मध्ये येईल. स्पर्धेमध्ये आव्हान कायम ठेवायचं असेल तर हे 2 षटकार मारणं गरजेचं.
2 चेंडू 2 षटकारांची आवश्यकता, 12 धावांची गरज. आणि हा चेंडू पहा सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. दाद मागतायत. वाईड साठी रिव्ह्यू नाही. वाईड साठी रिव्ह्यू नाही. 1 बॉल 12. आता मात्र साहिलचा संघर्ष थोडासा कमी पडतोय. हा सुद्धा चेंडू चांगला आहे मात्र जास्त ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईड बॉल. यस, खेळाडूवृत्तीचं दर्शन पहा. साहिलच्या माध्यमातून आपण पाहत आहे. जुगरेवाडी संघ या ठिकाणी विजयी जरूर होतोय मात्र मन जिंकली साहिलनं आणि मानिवली संघानं सुद्धा. दोनही संघांना खूप साऱ्या